जय शिवराय मित्रांनो, दाताळे घेऊन रानात निघालो होतो कारण ऊस तुटून गेल्यामुळे पाचट पेटवायची होती. दोन्ही बाजूला ऊस असल्यामुळे पाचट अलीकडे ओढत होतो. तात्या आणि समर्थ बांधावरचे पाचट ओढून आत घेत होते कारण पाचट पेटवताना शेजारच्या पिकाला हाय लागू नये म्हणून. वाटतं तेवढं हे काम सोपं नव्हतं. सगळ्या बाजूला पीक असल्यामुळे चारही बाजूने पाचट आत ओढायची होती. म्हणून मी पण पटपट पाचट ओढत होतो. ऊस तोडताना चुकारीचा राहिलेला ऊस गुरासाठी घेतला. ऊन असल्यामुळे तहानसुद्धा सारखं लागत होती. पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटलं. तात्याने समजला ओढलेल्या पाचटीवरून नाचायला लावलं होतं कारण पाचट दाबून राहते. इथपर्यंत आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. संध्याकाळी आम्ही पाचट पेटवली, पण पाचट ओढल्यामुळे डीग झालेली, त्यामुळे पलीकडच्या झाडांना हाय लागत होती. म्हणून पाचडीचे डीग पसरवले आणि पाचट पेटवत गेलो पुढे पुढे. पाचट चांगली पेटली होती. वारं नसल्यामुळे शांत पेटत होती. मी पण आपलं पाचट हातात घेऊन पुढे पुढे पेटवत गेलो. हळूहळू चारही बाजूने पाचट पेटवली आणि सगळी पाचट जळली देखील.